काळापासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने या चळवळीला सुरुवात झाली आणि संपूर्ण जगातील वेगवेगळ्या देशामध्ये सायकलिंगच्या माध्यमातून आरोग्याविषयी आणि त्याचबरोबर पर्यावरणविषयी सामाजिक संदेश देण्यासाठी या जागतिक सायकल दिनाचं आयोजन संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आज नगरीच्या वतीनं अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि त्याचबरोबर नगरीचे आराध्य दैवत ग्रामदैवत श्री सद्गुरू धोंडराज महाराज यांच्या या नगरीमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आरोग्याविषयी जे संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या वतीनं आज संपूर्ण जागतिक सायकल दिनाचं औचित्य साधून सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा हा संदेश संपूर्ण विश्वभरामध्ये पोहोचवण्यासाठी पोलीस देखील सायकल प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी हा उपक्रम साजरा केला जातोय। या ठिकाणी सर्व आरोग्याची काळजी घेणारे, आरोग्याविषयी जनजागरूकता करणारे, या ठिकाणी जे काही खिलाडू वृत्तीचे नागरिक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्यांच्या वतीनं हा एक सामाजिक जनजागृतीपर संदेश या माध्यमातून देऊन या पलूस नगरीला आज धोंडराज महाराजांच्या मंदिरापासून सुरुवात करून पलूस नगरीला या ठिकाणी फेरी मारून हा आरोग्यविषयक संदेश आज देण्याचा प्रयत्न हा पलूस नगरीच्या या ठिकाणी होतो आहे। यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं सायकलिस्ट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी काही जाणकार मंडळी, आरोग्याविषयी छान छान संदेश देणारे मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। त्यांना या जागतिक सायकल दिनाच्या निमित्तानं आरोग्याविषयी संदेश त्यांच्या माध्यमातून आपल्याला आज या पलूस नगरीमध्ये देण्याचं काम आपण करतो आहोत। विनंती आदरणीय पांडुरंग चव्हाण गुरुजी जे योग गुरु आहेत त्यांनाही या आरोग्याविषयी काही संकल्पना आहेत ते या माध्यमातून पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो। मित्रहो, सर्वांना प्रणाम। आज जागतिक सायकल दिन। ही सायकल फक्त सायकल नाही तर आपल्या जीवनाची सायकल आहे आणि आपल्या जीवनाची सायकल अगदी चांगली चालायची असेल, आयुष्य चांगलं आपलं घडवायचं असेल तर त्यामध्ये एक या सायकलचा देखील वाटा आहे आणि ह्या सायकलचं जसं चाक फिरतं तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील येणाऱ्या अनेक संकटांना दूर करून आपलं आरोग्य चांगलं ठेवून आपण नेहमी आनंदी आणि उत्साही कसं राहावं यासाठी हा एक चांगला सुंदर उपक्रम आहे। आणि या माध्यमातून समस्त या सायकल प्रेमींना, समस्त या जगातील मित्रांना मी आवाहन करतो की आपण देखील या अभियानामध्ये सहभाग घेऊया आणि संपूर्ण जगाला एक संदेश देऊया आपल्या आरोग्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी। असंच हे आपण सतत कार्यरत राहून सर्वांना पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करूया। धन्यवाद। ओके, यानंतर आरोग्याविषयी काही संदेश नमस्कार। Resuming ride. सायकल दिवस साजरा केला जातो। सायकल चालवण्यामुळे जे होणारे आरोग्याचे फायदे, पर्यावरणाचे फायदे या सर्वांसाठी सगळ्या लोकांच्यात जनमानसात जनजागृती व्हावी यासाठी पलूस सायकलिस्ट क्लब, पलूस सायकल प्रेमी यांच्यातर्फे आज पलूसमधून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सायकल चालवा, आरोग्य सांभाळा, पर्यावरण टाळा, पर्यावरण वाचवा, प्रदूषण टाळा या सर्व गोष्टींसाठी आज आपण सायकल रॅलीचं आयोजन करतोय। नमस्कार। आदरणीय डॉक्टर अमोल पवार सर। एप्रिल 2018 रोजी संयुक्त राष्ट्रामध्ये जागतिक स्तरावरती सायकल दिन साजरा करण्यात यावा अशा स्वरूपाचा संयुक्त राष्ट्रामध्ये ठराव मंजूर करण्यात आला आणि 2018 सालापासून 3 जून हा दिवस सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। सायकल दिवस साजरा करण्याचा हेतू संयुक्त राष्ट्राचा किंवा संपूर्ण जागतिक सायकल दिनाचा जो काही उद्देश आहे तो असा आहे की लोकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहावं, सायकलिंगच्या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण करण्यात यावं, प्रदूषण टाळावं आणि सर्वत्र ह्या कोविडच्या काळानंतर सुद्धा जे
आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि आरोग्याबाबत काळजी घेण्यासाठी सायकलिंगचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतोय असं आढळण्यात आलेलं आहे. तरी सायकलिंग आजचा जो सायकल दिन आहे हा पलूसमधील पलूस सायकल क्लब आणि पलूस सायकल प्रेमी अशा सर्व लोकांनी एकत्र मिळून या ठिकाणी साजरा करत आहेत. आणि यामध्ये सर्व विद्यार्थी, डॉक्टर आणि सर्व व्यावसायिक लोक या सायकल रॅलीकडून सहभागी होत आहेत. अशा रीतीनं आम्ही या ठिकाणी सायकल दिवस आज साजरा करत आहोत. त्यानंतर या अभियानामध्ये सहभागी झालेले आदरणीय सावंत सर तेही सायकलिंगच्या माध्यमातून संदेश देत असतात. तेही आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. आज 3 जून जागतिक सायकल दिन. आदरणीय मलमे सर या ठिकाणी भेटले. ते म्हणजे आज आपल्या सर्वांच्या सायकलच्या वतीनं जागतिक दिन साजरा करायचा आहे. सर्वांना प्रथमतः जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा देतो. पुरस्काराची सायकल चळवळ चालू केली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अतिशय मोलाचा संदेश देणारी ही चळवळ आहे. आज धावपळीच्या युगामध्ये माणसाला व्यायाम फार गरजेचा आहे आणि त्याच्याबाबत सायकलीच्या मार्फत आरोग्य सांभाळा, पर्यावरण वाचवा संदेश देणारी ही पोलीस संस्थेची सायकल चळवळ. मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्याच्यामार्फत असा संदेश संपूर्ण देश जगभर जावा आणि सायकल चळवळ घेऊन पुन्हा एकदा सर्वांना आजच्या जागतिक सायकल दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप छान. आरोग्य सांभाळा, पर्यावरण वाचवा. सायकल चालवा, आरोग्य सांभाळा. दूषण टाळा, पर्यावरण वाचवा. Pausing ride. चला त्यांच्या मागणं. Pausing ride. सायकल दिनानिमित्त सुरू असणारी ही चला. धन्यवाद. जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस सायकलिस्ट क्लबची निघालेली ही सायकल रॅली. आरोग्य सांभाळा. मित्रहो नमस्कार. आज 3 जून जागतिक सायकल दिन. जागतिक सायकल दिनाच्या सर्वांना निरोगी आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा. या निमित्तानं आज पलूसचे ग्रामदैवत सद्गुरू धोंडराज महाराज यांच्या मंदिरापासून पलूस नगरीतील सायकल प्रेमींनी आज सायकल चालवा, आरोग्य सांभाळ, प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा हा सामाजिक संदेश देण्यासाठी जनजागृतीपर सायकल डेचं आयोजन केलेलं आहे. मी या माध्यमातून ही पलूस नगरी सायकलच्या माध्यमातून आरोग्यविषयक सामाजिक संदेश देऊन संपूर्ण विश्वातील सर्वांचं आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त राहावे यासाठी हा एक केलेला पलूस नगरीच्या वतीनं सायकल दिनाच्या निमित्तानं जागतिक सायकल दिनाचा एक उपक्रम या पद्धतीनं साजरा होतो आहे. सर्वांना जागतिक सायकल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.